मला सगळ्यांना माहित आहे किती पॉसिबिलिटीज आहेत. 3 पॉइंट्स एका नंबर लाईन वरती असतील तर आपण बिटवीनने शिकवत असताना तुम्हाला सांगितलेलं आहे ए बी सी हे 3 पॉइंट्स आहेत. तर एक तर बी हा बिटवीन असेल ए आणि सी च्या, किंवा ए हा पॉइंट बी आणि सी च्या बिटवीन असेल, किंवा सी हा पॉइंट ए आणि बी च्या बिटवीन असेल. या 3 शक्यतांपेक्षा वेगळी शक्यता शक्य नाहीये. कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपल्याला हा प्रश्न 3 मार्कासाठी परीक्षेला विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं. एकेका पॉसिबिलिटीचा विचार करायचा आहे. सगळ्या पॉसिबिलिटीमध्ये शक्य कोणती आहेत, कोणत्या नाहीत, त्याचा विचार करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पहा, आपल्याला दिलेलं AC = 10, CB = 8. तर आपण काय करूया, पहिली फर्स्ट पॉसिबिलिटी पाहूया. मी फिगर काढते, मेजरमेंट डायरेक्ट घ्यायची गरज नाहीये. मी पहिल्यांदा C इज बिटवीन A and B घेते. AC किती दिलेला आहे 10, BC किती दिलेला आहे 8. तर ही पॉसिबिलिटी शक्य आहे आणि AB आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपण पहिली पॉसिबिलिटी घेतली A' C' B, ही पहिली पॉसिबिलिटी आपण कन्सिडर करतोय. मग आपल्याला AB काढायचंय. डिस्टन्स बिटवीन A and B इक्वल टू डिस्टन्स बिटवीन A and C प्लस डिस्टन्स बिटवीन C and B. आपल्याला ही बिटवीननेसची कंडिशन माहित आहे, इथं पॉसिबल आहे म्हणून A' C' B ही कंडिशन मी घेतली, तर आपल्याला हे मिळालेलं आहे. आता काय करूया, AC किती दिलेलं आहे आपल्याला, डिस्टन्स बिटवीन A and C 10, डिस्टन्स बिटवीन B and C म्हणजे C and B 8. Therefore, distance between A and B equal to 18. ही पहिल्या पॉसिबिलिटी नुसार C is between A and B असेल तर डिस्टन्स बिटवीन A and B is 18 आपल्याला मिळतं. आता दुसरी पॉसिबिलिटी पाहूया. आपण B is between A and C घेऊया. A, B and C. AC आहे 10, BC आहे 8. तर आपल्याला AB काढता येतं. AC मोठा आहे BC पेक्षा, AC 10 आहे, BC 8 आहे, तर AB काढता येतं. म्हणजे ही पॉसिबिलिटी सुद्धा शक्य आहे. प्रॅक्टिकली हे सुद्धा शक्य आहे. A', B', C. इथं C हा बिटवीन A and B घेतला होता, इथं B इज बिटवीन A and C घेतलेला आहे. ही सेकंड पॉसिबिलिटी मी विचारात घेतली. आता डिस्टन्स बिटवीन AB काढायचं आपल्याला. काय काढायचं, डिस्टन्स बिटवीन AB. मग आपल्याला कसं लिहावं लागेल, डिस्टन्स बिटवीन A and B प्लस डिस्टन्स बिटवीन B and C इक्वल टू डिस्टन्स बिटवीन A and C असं आपल्याला हे लिहावं लागेल. डिस्टन्स बिटवीन A and B आपल्याला काढायचंय. ह्याचं उलट लिहिलं, इथं कसं लिहिलं होतं, डिस्टन्स बिटवीन AB इक्वल टू डिस्टन्स बिटवीन AC प्लस डिस्टन्स बिटवीन CB लिहिलं होतं. आता मला डिस्टन्स बिटवीन AB काढायचंय म्हणून मी हा भाग LHS मध्ये लिहिते, हा भाग RHS मध्ये लिहिते. हे तुम्हाला कळलं पाहिजे. डिस्टन्स बिटवीन AB प्लस डिस्टन्स बिटवीन BC इक्वल टू डिस्टन्स बिटवीन AC. Therefore, distance between AB
इक्वल टू डिस्टन्स बिटवीन AC मायनस डिस्टन्स बिटवीन BC. AC दिलेलं आहे आपल्याला, किती दिलेलं आहे AC 10, BC किती दिलेलं आहे 8. Therefore डिस्टन्स बिटवीन A and B इक्वल टू किती येईल 2. या दोन पॉसिबिलिटीज शक्य झालेले. आता आपण तिसऱ्या पॉसिबिलिटीचा विचार करूया. C इज बिटवीन A and B घेतलेला आहे, B इज बिटवीन A and C घेतलेला आहे, तर राहिलं A इज बिटवीन B and C. पाहूया येत आहे का. पहा फिगर काढते मी. इथं B घेतला, इथं C घेतला. BC डिस्टन्स किती आहे आपलं 8 आहे. आता A बिटवीन घेतला तर AC डिस्टन्स इथे समजा A घेतला, AC 10 असं होईल का हो. हे BC डिस्टन्स 8 आहे आणि A हा बिटवीन आहे, उलट AC लहान असलं पाहिजे, म्हणजे ही पॉसिबिलिटी प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. BC हे अंतर जास्त आहे, A हा जर BC च्या बिटवीन असेल तर AC अंतर लहान असलं पाहिजे. हे साधं कॉमन सेन्सची गोष्ट आहे, पण तसं येत नाही. म्हणून ही पॉसिबिलिटी प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का नाही. म्हणून असं लिहूया B डॅश A डॅश C इज नॉट पॉसिबल प्रॅक्टिकली. आणि फक्त या दोन पॉसिबिलिटीज फक्त शक्य आहेत. विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या. पॉइंट्स X Y Z आर कोलिनियर. तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहेत असं सांगितलेलं आहे. कोलिनियर असल्याशिवाय आपण बिटवीननेस एक्झिस्टच होत नाही. सच दॅट डिस्टन्स बिटवीन XY इक्वल टू 17, डिस्टन्स बिटवीन YZ इक्वल टू 8, फाइंड डिस्टन्स बिटवीन XZ. पण मगाशी असं सांगितलं होतं कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. इथं तो शब्द पण वापरलेला नाहीये कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. पण आपल्याला बिटवीन कुठला पॉइंट आहे, बिटवीनच कुठलं एक्झिस्ट आहे ते सांगितलेलं नाहीये. याचा अर्थ इथं सुद्धा आपल्याला 3च्या 3 कंडिशन्स पॉसिबिलिटीज कन्सिडर कराव्या लागतात. जरी डायरेक्ट दिलेलं नसेल, कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज असा उल्लेख केलेला नसला प्रश्नामध्ये, तरी सुद्धा कुठला पॉइंट बिटवीन दिलेला आहे हे सांगितलं नसल्यामुळं आपल्याला 3ही कंडिशनचा विचार करावा लागतो. मग आपण एक एक कंडिशन आता जसं घेतलं तसं पाहूया. फर्स्ट कंडिशन, फर्स्ट पॉसिबिलिटी, XY YZ म्हणजे आपण Y इज बिटवीन घेऊया. XY YZ. XY किती आहे 17 आहे, फिगर सुद्धा काढायची तुम्ही. YZ किती आहे 8 आहे. XY माहित आहे, YZ माहित आहे, XZ काढता येतं, पॉसिबल शक्य आहे XY YZ. आणि म्हणून आपण पहिली कंडिशन घेतलो X डॅश Y डॅश Z. मग आपल्याला काढायचं XZ, काढूया. डिस्टन्स बिटवीन X and Z इक्वल टू डिस्टन्स बिटवीन X and Y प्लस डिस्टन्स बिटवीन Y and Z. मग शक्य आहे, पॉसिबल आहे, प्रॅक्टिकली आपल्याला असं घेता येतं. 17 प्लस 8 25. डिस्टन्स बिटवीन X and Z. जर Y हा बिटवीन X and Z असेल तर हे डिस्टन्स येईल 25. दुसरी पॉसिबिलिटी विचारात घेऊया. X आपण जर बिटवीन घेतला तर XY 17 YZ. सेकंड पॉसिबिलिटी घेऊया. इथं Y घेतला होता, इथं Z घेऊया. आता XZ आपल्याला काढायचं आहे.
एक्स वाय आपल्याला किती दिलेलं आहे 17 दिलेलं आहे, वाय झेड दिलेला आहे 8, म्हणजे एक्स झेड आपल्याला काढता येतं. म्हणजे ही सुद्धा पॉसिबिलिटी शक्य आहे. पहा एक्स वाय मोठा आहे, वाय झेड 8 आहे, एक्स झेड पण लहान येणार आहे म्हणजे करेक्ट आहे. एक्स डॅश झेड डॅश वाय ही कंडिशन विचारत घेऊया. आणि मग आता डिस्टन्स बिटवीन एक्स झेड प्लस डिस्टन्स बिटवीन वाय झेड किंवा झेड वाय इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स वाय असं समीकरण होतं. इथं एक्स डॅश वाय डॅश झेड होतं त्यावेळेस अशी कंडिशन आली. आता इथं डिस्टन्स बिटवीन एक्स झेड प्लस डिस्टन्स बिटवीन वाय झेड इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स वाय. एक्स झेड आपल्याला काढायचं आहे त्यामुळं डिस्टन्स बिटवीन एक्स झेड इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स वाय मायनस हे इकडे प्लस आहे तिकडे जाताना ते मायनस होईल डिस्टन्स बिटवीन वाय झेड. डिस्टन्स बिटवीन एक्स वाय आपल्याकडे आहे किती आहे 17 मायनस डिस्टन्स बिटवीन वाय झेड आहे 8 आणि मग 17 8 गेले किती राहते माहिती आहे सगळ्यांना 9. डिस्टन्स बिटवीन एक्स झेड इक्वल टू 9 असं आपल्याला त्याचा आन्सर मिळतो. तिसरी पॉसिबिलिटी शक्य आहे का पाहूया. थर्ड पॉसिबिलिटी आता इथं y इज बिटवीन होता इथं z आहे. आता घ्यावा लागणार आहे तो आपल्याला पर्याय नाही तिसरा राहिलेला x y z इथं x घेतला. आता पहा y z किती आहे 8 आहे, हे अंतर 8 आहे आणि x y हे अंतर 17 आहे. असं होऊ शकेल का. हे एवढं अंतर 8 आहे आणि हे अंतर 17 असं घेता येईल का आपल्याला. नाही येणार घेता आणि म्हणून ही पॉसिबिलिटी शक्य होणार नाही. देअरफॉर y डॅश x डॅश z इज नॉट पॉसिबल प्रॅक्टिकली असं आपल्याला लिहावं लागणार आहे. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. सगळ्यांनी याचा अगदी सोपा असा प्रश्न आहे. विच फिगर इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. एक नॉन कोलिनियरचा अर्थ आहे नैक रेषीय, एका रेषेवर नसणारे 3 बिंदू. मग मी तर 3 बिंदू काढते, फिगर पण काढायची आपल्याला. याला नाव दिलं मी ए, याला नाव दिलं बी, याला नाव दिलं सी. तुम्ही मात्र एक लक्षात घ्यायचंय तुम्हाला फिगर ही पेन्सिलनीच काढायची आहे. जॉईन करा. कुठली फिगर जॉईन फॉर्म होती दिसते तुम्हाला. ती 3 पॉइंट्स हे नॉन कोलिनियर घेतले आणि त्यांना जॉईन केलं तर कुठली फिगर फॉर्म होतीये. ट्रायंगल ही फिगर फॉर्म येते. आम्ही आपल्याला आन्सर लिहायचंय ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. एक मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे, पण फिगर ही तुम्हाला पेन्सिल आणि स्केलचा वापर करूनच काढायची बाळांनो. हे मात्र लक्षात घ्यायचं, बोर्डाचा नियम आहे. पहा, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट आन्सर असं म्हटलेलं आहे. ए डॅश बी डॅश सी. आता कंडिशन दिली आहे 3 शक्यतांपैकी एक शक्यता कोणती आहे. बी इज बिटवीन ए अँड सी हे दिलंय आपल्याला.
अँड लेंथ ऑफ AC म्हणजेच डिस्टन्स बिटवीन A अँड C 11 दिलेला आहे. लेंथ ऑफ BC इज 6.5 दिलेला आहे. आणि लेंथ ऑफ AB इज नथिंग बट, हे सांगायचं राहून गेलं मी, लेंथ ऑफ AB समजा AC इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन AB, हे सारखं आहे. डिस्टन्स बिटवीन AB आणि लेंथ ऑफ AC याचा अर्थ सारखा आहे. डिस्टन्स बिटवीन A अँड C आणि लेंथ ऑफ AC याचा अर्थ मीनिंग सारखं होतं. स्केच प्रॉपर फिगर म्हटलंय म्हणजे आपल्याला मोजून तुम्हाला स्केलनी घ्यायचे. पहा AC 11 आहे, असं तुम्हाला स्केलनी मोजायचंय. AC 11 घ्यायचं, तुम्हाला मोजून घ्यायचं बाळांनो 11. त्याच्यानंतर BC म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, C पासून घ्यावं लागेल. किती अंतर घ्यावं लागेल, 6.5. तुम्ही मोजून घ्यायचंय. BC किती आहे, 6.5. आणि काढायचे काय, AB हे काढायचं. तुम्हाला एकच लक्षात घ्यायचंय, स्केच प्रॉपर फिगर म्हणल्यानंतर AC हे अंतर स्केलनी मोजून 11 सेंटीमीटर घ्यायचंय. BC हे अंतर C पासून घ्यायचंय. C ला 0 ठेवायचा, इकडे अंतर घ्यायचंय आणि ते 6.5 घ्यायचं आहे. आणि तुम्ही AB मोजून पाहायचंय किती येतं AB. तुम्हाला ते इथं डायरेक्ट सुद्धा मिळेल, पण तसंच लिहायचं नाही, आपल्याला मेथडनी, प्रॉपर मेथडनी रायटिंग स्किलचा वापर करून ते लिहायचं. फिगरचं कळलं सगळ्यांना. तुम्ही मोजून व्यवस्थित घ्यायचं ते. आता आपण सोडवूया याला. A', B', C असं दिलेलं आहे. Therefore, distance between A and B plus distance between B and C equal to distance between A and C असं लिहिलं मी. हे आपल्याला बिटवीननेस एक्झिस्ट होतं, हे लिहिलं तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. आणखीन एक महत्वाची सूचना, 9वी 10वीला हाफ आणि 1 मार्किंग सिस्टीम आहे. म्हणजे एका स्टेपला 2 मार्क कधीच मिळणार नाहीयेत, अर्धा किंवा 1 मार्क असणार आहे. आता AB काढायचं आहे म्हणून मी डिस्टन्स बिटवीन A अँड B इक्वल टू डिस्टन्स बिटवीन A अँड C मायनस डिस्टन्स बिटवीन B अँड C असं केलं. आता आपल्याला दिलेलं आहे लेंथ ऑफ AC दिलेलं आहे म्हणजेच 11, BC दिलेलं आहे 6.5 आणि आता हे तुम्हाला सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे. डेसिमल फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन तुम्हाला करता यायला पाहिजे. येत नसेल तर सरळ इथं 11.0 लिहा, इथं 6.5 लिहा, सबट्रॅक्शन करा. 10 - 5 इथं 1 रिमाइंडर आला. 11 - 7 4 आणि मग डिस्टन्स बिटवीन A अँड B इक्वल टू 4.5. तोंडी उत्तर आहे हे 6.5 आहे. 6 आणि 4 10 आणि वरचा एक पॉइंट आहे म्हणून 4.5. आता डिस्टन्स बिटवीन AB इथं विचारलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन लेंथ ऑफ AB, पण मी तुम्हाला सांगितलं डिस्टन्स बिटवीन A अँड B इज सेम एज लेंथ ऑफ AB इक्वल टू 4.5. असं हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं, स्केच प्रॉपर फिगर म्हटल्यानंतर AC तुम्ही स्केलनी मोजून 11 सेंटीमीटर घ्यायचंय. C पासनं 6.5 अँड डिस्टन्स वरती B पॉइंट घ्यायचंय. तुमचं हे AB हे डिस्टन्स आहे, हे 4.5 आलं पाहिजे मेजर केल्यानंतर, तर तुमचं एक्झाम्पल बरोबर आहे हे लक्षात. पहा, डिस्टन्स बिटवीन A अँड B प्लस डिस्टन्स बिटवीन B अँड C इक्वल टू डिस्टन्स बिटवीन A अँड C. मग आपल्याला डिस्टन्स बिटवीन A अँड B काढायचं आहे इक्वल टू डिस्टन्स बिटवीन A अँड C. हे प्लस आहे, इकडे देताना मायनस गेलं. मग AC माहिती आहे आपल्याला किती दिलेलं आहे, AC 11 मायनस आपल्याला BC दिलेलं आहे 6.5
सबट्रॅक्शन येत नसेल तर असं उभं सबट्रॅक्शन करा आणि मग हे डिस्टन्स येतं 4.5. आपल्याला माहित आहे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी चा अर्थच काय होतो, लेंथ ऑफ ए बी इक्वल टू 4.5 असा त्याचा अर्थ होतो. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या. इथं इंटिजर्स दिलेले आहेत. √7 हे इरेशनल नंबर आहे. मग आपल्याला ते कसं घेणार स्केलने, तर आपल्याला लक्षात असलं यायला पाहिजे √7 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ही 2.6 आहे. ती घेऊन आपण एक स्केलने अंतर याचा अंतर काढूया. लेंथ ऑफ XZ इक्वल टू 3√7 2.3 इंटू 2.6 घेऊया. अप्रॉक्सिमेटली काढायचंय, अगदी ॲक्युरेट येणार नाहीये. 3 संग 18 8, हाच्याला 1 3 2 6 आणि 1 7 7.8 हे स्केलनी डिस्टन्स घ्यायचं XZ चं. तसंच लेंथ ऑफ XY √7 आहे तर ते 2.6 घ्यायचे तुम्ही. आणि मग फिगर काढायची म्हणजे x डॅश y डॅश z. तर XZ दिलेला आहे 7.8 तर तुम्ही स्केलचा वापर करून XZ हे डिस्टन्स मोजून घ्यायचंय. स्केलनी मोजून ते डिस्टन्स 7.8 असं घ्यायचंय तुम्ही. आणि लिहिताना मात्र 3√7 असंच लिहायचंय. आणि मग XY किती आहे 2.6. x पासून 2.6 वरती y घ्यायचंय. लिहिताना इथं याला √7च लिहायचंय. आता आपल्याला हे सॉल्व करायचं. हेच किमती घेऊन घ्यायचंय. डिस्टन्स बिटवीन XY प्लस डिस्टन्स बिटवीन YZ इक्वल टू डिस्टन्स बिटवीन XZ. फक्त स्केलनी काढण्यासाठी, फिगर काढण्यासाठी हा भाग करायचा आहे. लिहित असताना असंच लिहायचंय. आपल्याला डिस्टन्स बिटवीन YZ काढायचंय. डिस्टन्स बिटवीन YZ इक्वल टू डिस्टन्स बिटवीन XZ मायनस डिस्टन्स बिटवीन XY. XZ किती दिलेला आपल्याला 3√7 मायनस XY किती दिलेला आहे √7. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहित आहे √7 कॉमन काढलं तर 3 - 1 येईल आणि हे डिस्टन्स 2√7 येईल. आणि मग डिस्टन्स बिटवीन YZ इज नथिंग बट लेंथ ऑफ YZ हे लक्षात घ्यायचं. आणि अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. फक्त प्रॉब्लेम काय येतोय तर हा जो इरेशनल नंबर आहे √7 साठी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 2.6 घ्यायची. ह्या किमती काढून स्केलचा वापर करून इथं मात्र तेच डिस्टन्स घ्यायचे बाळांनो. लक्षात आलंय.